नमस्कार, मी प्राजक्ता चिटणीस. पी स्क्वेअर मराठीमध्ये तुमचे सगळ्यांचे स्वागत. मटका किंग ही वेब सिरीज सध्या आपल्याला प्राईम व्हिडिओवर पाहायला मिळते. ही वेब सिरीज रतन खत्रीच्या आयुष्यावर आधारित असून रतन खत्रीला भारतीय जुगारामधील एक मोठं नाव मानलं जातं. मटका किंग अशी रतन खत्रीची ओळख असून 70च्या दशकामध्ये त्याच्या जुगाराची दिवसाची उलाढाल ही कोट्यावधीमध्ये होती असं म्हटलं जातं. याच रतन खत्रीच्या आयुष्यावर आधारित असलेलं भट्टी हे पात्र विजय वर्माने मटका किंगमध्ये साकारलं आहे. हा भट्टी एका व्यापाऱ्याकडे काम करत असतो. हा व्यापारी अनेक वर्षापासून जुगाराचा व्यवसाय करत असतो, पण भट्टीला तो अतिशय वागणूक वाईट देत असल्याने हा भट्टी आपला जुगाराचा व्यवसाय सुरू करतो आणि तो या सगळ्यामध्ये कशा पद्धतीने जुगाराचा व्यवसाय मुंबईतच नव्हे तर देशभरात पसरवतो आणि मटका किंग होतो हे आपल्याला या वेबसिरीजमध्ये पाहायला मिळतं. हा वेबसिरीज पाहताना आपल्या एक गोष्ट लक्षात येते की हे सगळं करताना तो शक्तीचा नव्हे तर आपल्या बुद्धीचा वापर करतो. तो विविध आयडियाज वापरून पोलिसांना चकमा देतो. एवढंच नव्हे तर पोलिसांच्या समोर बसून तो जे जुगाराचे आकडे असतो ते इतरांना सांगतो. हे सगळं पाहता प्रत्येक पुढच्या एपिसोडमध्ये काय होणार, तो कशा पद्धतीने त्याचा व्यवसाय मोठा करण्यासाठी कोणकोणत्या आयडिया वापरणार याची उत्सुकता आपल्याला लागून राहते. म्हणजे खरंच तो पोलीस त्याला पकडणार का, हे शेवटपर्यंत याची उत्सुकता आपल्याला ताणून राहते. या सगळ्यासाठी ही वेबसिरीज खूपच चांगली जमून आली आहे. या वेबसिरीजची कथा खूपच चांगली असून दिग्दर्शन देखील चांगलं आहे. पण या वेबसिरीजचा खरा प्लस पॉईंट म्हणजे कलाकारांचा अभिनय. या वेबसिरीजमध्ये विजय वर्माने हे जे भट्टीचं पात्र आहे ते खूपच चांगल्या प्रकारे साकारलं आहे. म्हणजे ही वेबसिरीज पाहताना कुठेही त्याचा अभिनय ओव्हर ॲक्टिंग आहे किंवा तो अभिनय करतोय असं कुठेही जाणवत नाही. हे एखादं खरंखुरं पात्र आहे असंच आपल्याला वाटतं. विजय वर्मासोबतच सगळ्यात चांगलं काम केलं आहे ते सिद्धार्थ जाधवने. सिद्धार्थने आजपर्यंत मराठी आणि हिंदीमध्ये अनेक भूमिका साकारल्या असल्या तरी आजवरच्या सगळ्या भूमिकांमध्ये त्याला मिळालेली सगळ्यात चांगली ही भूमिका असून त्याने या भूमिकेचं सोनं केलं आहे. त्याने आज हिंदी इंडस्ट्रीला दाखवून दिलं आहे की तो केवळ एक मराठीच नव्हे तर एक बॉलिवूडमधील चांगला कलाकार आहे. त्याच्यासोबतच सई तामणकर, कृतिका, गुलशन गोवर, विठ्ठल काळे यांनी देखील खूपच चांगला अभिनय केला आहे. या वेबसिरीजची कथा खूपच चांगली असल्याने प्रत्येक क्षणाला आपली उत्कंठा ही वाढत जाते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या वेबसिरीजमध्ये जो भट्टी आहे तो जेलमध्ये जायच्या आधीपर्यंतची गोष्ट आपल्याला दाखवण्यात आली आहे. खऱ्या आयुष्यामध्ये रतन खत्रीला इमर्जन्सीमध्ये 19 महिने जेलमध्ये राहावं लागलं होतं. म्हणजे हे सगळं पाहिल्यानंतर आपल्याला मटका किंगचा दुसरा सीझन लवकरच पाहायला मिळणार हे आपल्याला लक्षात येतं. त्यामुळे एक चांगली वेबसिरीज पाहण्यासाठी मटका किंग वेबसिरीज नक्कीच पहा. तुम्ही देखील ही वेबसिरीज पाहिल्यानंतर तुम्हाला ही वेबसिरीज कशी वाटली हे आम्हाला कमेंटद्वारे नक्कीच कळवा. आणि यांसारखे व्हिडिओ पाहण्यासाठी पी स्क्वेअर मराठीला सबस्क्राईब करा आणि आमचे व्हिडिओ लाईक आणि शेअर करा.